तिथेच खऱ्या अर्थाने तिथनंच या सामन्याला आता त्याने सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवरती प्रतीकसारख्या जेव्हा बॅटरला तुम्ही बाद करताना तेव्हा पाहिले गेले तर तुमचा आत्मविश्वास उंच शिगेवरती जातो आणि कॉन्फिडन्स लेवल आणखीन बिल्डअप होतो आणि ही सुरुवात ही चांगली आहे प्रिन्स 11 कासर वडवलीसाठी. बट ऑन दी अदर हँड दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला जेव्हा सोबा स्पोर्ट्स टेंबिवलीचा तर टोचणारी सुरुवात त्यांच्यासाठी आहे. बट अजून देखील बॅटिंग क्रम भरपूर बाकी आहे, कारण या बॅटिंग क्रमामध्ये तुम्हाला यंग टॅलेंटेड बॅटर देखील पाहायला मिळतील. अल्ताफ शेख सारखा अनुभवी बॅटर देखील या क्रमामध्ये आहे. विकेटने सुरुवात झाली. तोशिब आता क्रमांक 3 वरती. तोशिब पहिलाच बॉल फेस करत असताना स्ट्रेट बॅटने स्ट्रोक केला. लॉंग ऑफला फिल्डर आहेत प्रसाद आणि थोडी मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा नक्कीच मिळेल. 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील. जसं पाहिलं की लॉंग ऑफला मिसफील्ड झाली, क्विकली परतले की 2 होऊ शकतात. चांगली कॉलिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट तोशिब शेख आणि मंदार गोराटकरचे आपल्याला इथे पाहायला मिळेल. धावफलक आता 2 वरती. 2 चेंडूंचाच खेळ झाला आणि त्या 2 चेंडूवरती घडलं काय की पहिल्या चेंडूवरती लेग बिफोर विकेट प्रतीक बाद झाला. त्यानंतर या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बघा 5 ओव्हरचा हा सामना आहे. त्या अनुषंगाने बघा याआधी जेव्हा टेंबिवली संघ भावळे 20 अगेन्स्ट खेळले तेव्हा 80 धावा फर्स्ट हाफमध्ये बनवला होता. त्यामध्ये आपण अल्ताफ मोनिश पाटील यांची चांगली बॅटिंग पाहिली होती आणि या सामन्यामध्ये देखील आता त्यांच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल. तोशिब स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार येतो स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. जी ताकद आहे तोशिब शेखची ती फटक्यामागे पाहायला मिळाली. चौकार येतो. नेक्स्ट बॉल. फुल लेंथ आहे. वन्स अगेन स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर ला आता देखील संधी नाही आणि हा बॉल देखील 1 बाउंस सेंड टू द फेन्स. 4. आयोजन कडक भारी जो तो येई तो बघत राहा. आयोजन कडक भारी जो तो येई तो बघत राहा. आणि बघा मिस्टेक एक्झॅक्टली कुठे होत आहे, कारण आयुबने ते सांगितलं की कुठे ना कुठे गेले 2 चेंडू फुल लेंथ टाकले गेले आणि ते देखील अगदी तोशिबच्या रडारमध्ये टाकले गेले आणि त्याच्यावरती 2 चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले. 2 चौकार आले. धावफलक आता आपल्याला पाहायला मिळेल 10 वरती. बघा पहिला धक्का जरूर लागला, बट महत्त्वाची ही देखील गोष्ट राखली या पहिल्या षटकामध्ये जितक्या बनवायच्या होत्या मी म्हणेन 10 धावा आलेल्या आहेत. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. नेक्स्ट बॉल. लाईन आणि लेंथमध्ये चेंजेस आणावे लागतील, बट मिस टायमिंग चेंजेस आणले गेलेत. फसवलं गेलं. लॉंग ऑनला आयुब आणि कॅच पकडली गेली. 2 चौकारानंतर लखन जाधवचा कमबॅक. धक्का लागला. आता दुसरा डगआउटची दिशा आता तोशिबला इथे दाखवली लखनने. बघा मागील चेंडूवरती चेंजेस काय झाले. याआधी जे 2 चेंडू टाकले ते अगदी बॅटरच्या रडारमध्ये होते. बघा या चेंडूवरती एक्झॅक्टली काय घडलं की लेंथ तीच होती, बट लाईन थोडी वाईड लाईन हा बॉल करा त्याने टाकला गेला आणि त्याचाच एक ॲडव्हान्टेज लखनला मिळाला. मागील चेंडूवरती सफलता मिळेल. धक्का आता दुसरा. धावफलक 10 वरती. इनाट नंबर 4 आता आदित्य भोईर मैदानाच्या आतमध्ये येतो. अजून देखील बघा मोनिशचं येणं बाकी, अल्ताफचं येणं देखील बाकी आहे, कारण मॅच 5 ओव्हरची आहे आणि त्या अनुषंगाने आदित्यचं प्रमोशन या मॅचमध्ये इथे झालं आहे. आज आपण मंदारला ओपनिंग करताना देखील पाहतो. 2 विकेट्स मिळाले लखनला. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामधला. शेवटचा बॉल फुलटॉस सुद्धा ड्राईव्ह करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला आहेत फिल्डर आणि मिळेल 1 सिंगल आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावा धावफलकावरती. धक्के लागले 2 आणि अजून देखील खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 4 षटकांचा. 4 षटकं अजून देखील शिल्लक आणि यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल चेंज द गेम वडवली बी त्यांचा अगेन्स्ट इवन जोडी RCC पेठ. सो दोन्ही टीम्सने देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करा, कारण पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण टॉस इथे करणार आहोत.
पण सध्याच्या घडीला ही लढत देखील फार चांगली रंगेल यात मात्र काही शंका नाही आहे. कारण पहिलं षटक आपण पाहिलं लखन जाधवचं, ज्याच्यामध्ये 11 धावा आल्या, 2 धक्के देखील लागले. बट एक पॉझिटिव्ह गोष्ट देखील या फर्स्ट ओव्हरमध्ये राखली की 11 धावा त्या फर्स्ट ओव्हरमध्ये आल्या, 2 विकेट जरूर गेले. चला पुन्हा एकदा फिल्डिंग सेट करायची टीम प्रिन्स 11 कासारवडवली. काहीशा चर्चा मिडमध्ये केला गेला. सेकंड ओव्हर आता कोणता गोलंदाज तयार होतो हा प्रश्न मला देखील निर्माण होतो, कारण अजून देखील आणि निर्णय आपल्याला पाहायला मिळतो की भावेश चौधरी वरती विश्वास दाखवला गेला या दुसऱ्या षटकासाठी. जास्त वेळ गरज होतं टीम प्रिन्स 11 कासार वडवली. बघा मिडमध्ये आपण चर्चा आयुब दिसले, आपल्याला मोहम्मद दिसले, त्यानंतर सुशांत दिसले आणि प्रसाद दिसले. काहीशा चर्चा झाल्या आणि त्यानंतर निर्णय झाला की आता भावेशला गोलंदाजी इथे दिली गेली पाहिजे आणि भावेश चौधरी इथे आता तयार होतोय या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. पहिले षटक 11 धावा आल्या आणि येत्या 4 षटकांमध्ये माइंडमध्ये ही गोष्ट असेल की किमान 50 तरी आल्या पाहिजेत, कारण 60 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा हे भरपूर चांगलं टोटल इथे मानलं जातं. कारण याआधी जेव्हा आपण पहिला सामना आजच्या पोलमधनं पाहिला टेंबिवली आणि भावले बी, त्यामध्ये 80 धावा फर्स्ट हाफमध्ये बनवल्या होत्या टेंबिवली टीमने आणि त्या कम्पॅरिझनमध्ये मी म्हणे इथे 60 जरी बनवल्या गेल्या तरी सुद्धा एक फार चांगली लढत आपल्याला पाहायला मिळू शकते. सेकंड ओव्हर भावेश चौधरी समोर आदित्य असेल. पहिलाच बॉल लॉफ्टेड फटका लॉंग ऑफला, फिल्डर पोहोचतात बट कॅच ड्रॉप, कॅच देखील ड्रॉप झाली आणि इथे आपण पाकलं गेलं तर 2 धावा देखील पूर्ण झाल्या. अशा परिस्थितीमध्ये बघा मॅचमध्ये आणखीन पकड मजबूत होऊ शकली असती, बट ते लॉंग ऑफला फिल्डर होते, करण होते आणि करण देखील एक चांगले फिल्डर आहेत. बट ही कॅच कंप्लीट करता आली नाही. रनिंग कॅच होती, पोहोचले देखील होते. आणि बघा आजच्या डेटला जर आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेट देखील जितका पुढे निघून गेला, जर तुम्ही कॅचपर्यंत पोहोचलेत तर डेफिनेटली तुम्हाला 10 आउट ऑफ 9 टाइम्स ती कॅच पकडायचीच आहे. बट तिथे कॅच ड्रॉप झाली. आता देखील फुल लेंथ लॉफ्ट केलाय, ताकद किती या फटक्यामध्ये पाहावं लागेल. लॉंग ऑन आणि इथे मिस्टेक, बॉल गेलाय लॉंग ऑन पार. आदित्य भोईरचा बॅटमधनं हा धमाकेदार फटका, षटकार. नेहमीच असतोय तो संगतीला श्रीनाथ पाटील भाऊ त्याचा. विजय दादा लयच म्हणतो, विजय दादा लयच म्हणतो. जगदीश म्हात्रे गुरुला, आहो जगदीश म्हात्रे गुरुला. दोस्ती यारीत फेमस झालाय विजय पाटील भातवडवाला. थँक्यू. बघा लास्ट बॉलवरती देखील मला असं वाटलं की लॉंगॉनला झेलची शक्यता होती, बट घडलं काय, तिथे देखील मिस्टेक आणि षटकार येतो. बघा अवघ्या 1 धावेवरती आदित्यची कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर त्याने 8 धावापर्यंत बनवल्या धावफलक या षटकाराच्या मदतीने. 19 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल स्लॉक स्वीप खेळायचा होता, आता तसा बॅटवरती आला नाही. बॅटचा अगदी टोएंडला हा बॉल लागला. डीपमध्ये फिल्डर आहेत, सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला देखील गेला आणि दुसरी धाव इथे पूर्ण देखील झाली. थ्रो वाईड झाला, कारण पाकले गेले तर हा थ्रो कदाचित थोडं वेट करून शांतरित्या जरी बॉल थ्रो गेला असता तरी मला वाटतं एकच गेली असती. बट ओव्हर थ्रो त्या जोरावरती या 2 मिळतील. एकंदरीत बघा आउटफील्डमध्ये जेव्हा आपण फिल्डिंग करतो आणि बॉल आपल्या दिशेने येतो, त्यानंतर बॉल कलेक्ट केल्यानंतर थ्रो एक्झॅक्टली कोणत्या एंडला करायचा आहे, किती गतीने करायचा, या गोष्टी देखील आपल्याला ॲज अ फिल्डर ठाऊक असल्या पाहिजेत. वाईड यॉर्कर टाकायचा होता, दिशा खराब, अतिरिक्त रन द्रमाड इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो या एका धावेच्या मदतीने. त्या स्कोरकडे आपल्याला पाहायला मिळेल 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिला चेंडू जर आपण पाहिला या इनिंगचा प्रतीक बाद झाले, त्यानंतर तौसिफचा बॅटमधनं 2 चौकार आले. इंडिव्हिज्युअली तौसिफने देखील बाद होण्या अगोदर 10 बनवल्या. 2 धक्के लागलेत बट रणगती चांगली. मिस्टायमिंग हवेमध्ये कॅच पकडली जाईल का? लॉंग ऑनचे फिल्डर पोहोचतायत बट कॅच ड्रॉप. मिस्टेक इथे घडली आणि त्याचप्रमाणे आपण इथे पाकलं आणि खीन एक जीवनदान इथे आदित्यला मिळालं. आणि आयुब आय थिंक लॉंग ऑनला आता होते, बट आयुबची जी प्रतिक्रिया आली की कदाचित बॉल जास्त उंच गेला त्यामुळे थोडं डिफिकल्ट झालं कॅच पकडणं. आणि इथे देखील एक संधी आता आदित्यला मिळाली, हेच आपण म्हणूया. 2 मिळतील आणि धावफलक या 2 धाव्यांच्या मदतीने आता 24 धावा धावफलकावरती. बघा इथे बॅटिंग क्रमामध्ये अजून देखील मोनिशा आहे, अल्ताफ आहे,
त्या अनुषंगाने आपण विचार केला तर एक प्लॅटफॉर्म सेट करण्याचं कार्य जे आदित्य आणि मंदार गोराटकरवरती होतं. मंदार ओपनिंगला आला पण अजून देखील एकही चेंडू फेस केला नाही आहे. धावफलक 24-24. बघा ज्या चुका आता खऱ्या अर्थाने या ओव्हरमध्ये घडल्या, कारण 2 अपॉर्च्युनिटीज खऱ्या अर्थाने भावेशने क्रिएट जरूर केल्या बट फिल्डरची साथ नाही मिळाली असंच आपण म्हणूया, कारण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला देखील एक कॅच ड्रॉप झाली. नेक्स्ट बॉल, यावेळेस फटका किती चांगला पाहावा लागेल. प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट बॉल थेट पाठवलाय. गाव कॉर्नर रिजनला क्लिअर करत असताना आणखीन एक दमदार फटका आदित्य भोईरचा बॅटमधनं. हा षटकार होईल गर्दी प्रेक्षकांची छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर, छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. येतील पाहुणे बरेच खेळाडू, येतील सारे मान्यवर. येतील सारे मान्यवर, येतील सारे Thank you, DJ. मान्यवर. षटकार आहे तो. आज आदित्यला थांबवणं अवघड होतं. आज नशीब देखील त्याच्या सोबतच आहे असंच वाटतं आणि त्याचप्रमाणे तसेच RCC पेठ टीमचे खंदे समर्थक बॉबी दादांचं देखील इथे आगमन झालं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चिंतेचा विषय पायांवरती आदळला. लाऊड शाऊट. मोहम्मद अजून देखील अपील करतोय बट अंपायर्सने स्पष्ट सांगितलंय की नॉट आऊट आणि लेग बाईसचा 2 धावा इथे मिळतील आणि धाव फळक जर आपण पाकलं या 2 धाब्यांच्या मदतीने जाऊन पोहोचला 32 आणि 2 धक्के देखील लागलेत आणि फार सोपा निर्णय अंपायर्ससाठी होता, कारण पिचिंग जर आपण पाकली तर प्रॉपर होती बट इम्पॅक्ट आउटसाईड ऑफ आणि मी म्हणेन आय थिंक लेग स्टंप मिस देखील करेल. तेच पाहायला मिळालं आपल्याला रिप्लेमध्ये. खेळ समाप्त 2 षटकांचा अखेरीस धाव फळक आता 32 धक्के लागले 2 आणि खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 3 षटकांचा. बघा पुढील सामना चेंज द गेम वडवली बी टीमचा कॅप्टन आणि त्याचप्रमाणे इवन जोडी RCC पेठ या दोन्ही टीमच्या संघनायकांना आपल्याला विनंती असेल की आपण टॉससाठी त्वरित रिपोर्टिंग करा. एक पार्टनरशिप चांगली पाहायला मिळत आहे. बघा पहिला धक्का लागला 0वरती, त्यानंतर 10 धाव्यांची एक पार्टनरशिप आपण पाकली मंदार आणि तोसिफमध्ये आणि त्यानंतर 10 धाव्यांवरती दुसरा धक्का लागला आणि तिथनं आपण पाहतो की 22 धाव्यांची ही पार्टनरशिप 3rd विकेटसाठी आपल्याला आदित्य आणि मंदारमध्ये पाहायला मिळत आहे. बट आता प्रथमतः मंदार गोराटकर आता स्ट्रायकिंग एंडवरती येतील. लखन जाधव तयार होतो सेकंड स्पेलमध्ये 3rd ओव्हरसाठी. पहिलं षटक लखनचं आपण पाहिलं ज्याच्यामध्ये त्याने खर्च केला होता 11 धावा आणि 2 विकेट्स देखील त्या ओव्हरमध्ये होते, ज्याच्यामध्ये प्रतीकची विकेट, तोसिफची विकेट. पण लास्ट ओव्हर जर आपण पाहिलं भावेश चौधरीला जे षटक दिलं गेलं, जो निर्णय घेतला गेला आता असंच वाटतं की अयोग्य राहिला, कारण 19 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या. तिसरं षटक लखन जाधव पुन्हा एकदा तयार होतात. समोर आता मंदार गोराटकर ओपनिंगला आले होते, आता ते प्रथमतः स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. फील्ड प्लेसमेंट विषयी थोडी चर्चा करूया. ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट ठेवले गेलेत, लॉंग ऑफ आहे, त्याचप्रमाणे आपण पाहिले गेलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सुशांत मुकादम आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचप्रमाणे बॅकवर्ड पॉईंटला आपल्याला प्रसाद तांडेल पाहायला मिळतात. पहिलाच बॉल पॅनवरती होता, फुलटॉसच होता. फॉलिंग स्लॉकशिप खेळण्याचा एकंदरीत प्रयत्न देखील केला गेला होता बट आता रनआउटची शक्यता आणि एक इझी रनआउट मी हेच म्हणेन. कम्युनिकेशनचा अभाव राहिला, रनिंग बिटवीन द विकेट देखील थोडी स्लो पाहायला मिळाली, थोडे लेझी दिसले मंदार आणि त्याचा बेनिफिट होईल प्रिन्स 11 कासार वडवलीला, कारण मंदार गोराटकरच्या स्वरूपामध्ये आता हा 3रा धक्का लागला आहे जमासुबा टेंबिवली टीमला. 10 ग्रुपच्या पोरांचा नियोजन परफेक्ट हाय. भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लबचा नियोजन परफेक्ट हाय. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये अल्ताफ शेख क्रमांक 5 वरती आणि भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये खतरो के खिलाडी या नावाने ते फेमस आहेत आणि क्रिकेटचा खेळच असा आहे मित्रांनो की क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं अडचणी समस्या कधी इन्व्हिटेशन देऊन येत नसतात, त्यासाठी तुम्हाला ऑलरेडी प्रिपेअर राहावं लागतं. आणि या खेळाडूचा आपण बहुतांश वेळा अल्ताफचा खेळ पाहिला आहे की खराब परिस्थितीमध्ये बहुतांश वेळा विजयाचा मार्ग त्याने टेंबिवलीला दाखवला, पण आता फर्स्ट हाफमध्ये बॅटिंग करतात त्या अनुषंगाने तितका देखील प्रेशर नाही आहे, कारण आदित्य एकंदरीत दुसऱ्या एंडला 7 चेंडूंचा खेळ करून 19 धावांवरती नॉट आऊट खेळतो. मागील चेंडूवरती आपण पाहिलं. वेलकम वडवली ब संघाचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि RCC पेठ देखील पोहोचत आहे.
आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. भादवड बी धमाका 2024 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणखीन एक मोठी बॅटल आपल्या भेटीस येत आहे. कुठे जाऊ नका, आजची ही रात्र फुल लेंथ होता. सन्मान इथे दिला. खुलवा टप्पाचा चेंडू होता. स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळले होते. लॉंगॉनला आयुब आहेत. मिळेल एक सिंगल. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. एका बाजूला कमलेश पाटील, ऋतिक पाटील आणि तर दुसऱ्या बाजूला बंटी जोशी, अरबा शेख, सोहेल शेख. आणखीन एक धमाकेदार बॅटल यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. लढत आहे चेंज द गेम वडवली बी त्यांचा अगेन्स्ट A1 जोडी RCC पेठ. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट बट मिस टायमिंग. आणखीन एक विकेट मिळू शकते. फिल्डर पोहोचलेत, उपस्थित आहेत. आयुब कॅच इथे पकडली जाईल. सफलता आणखीन एक इथे आता मिळेल. धक्का आता लागला. हा चौथा टीम टेंबिवलीला जो चांगली बॅटिंग करत होता आदित्य, असं वाटलं की एक मोठी इनिंग पाहायला मिळू शकते आदित्यच्या माध्यमातून. बट 19 धाव्यांवरती जाता त्याला डगआउटची दिशा दाखवली लखनने. चौथा धक्का. आमच्या 10 ग्रुपचा आमच्या 10 ग्रुपचा गावाच्या या ग्रामस्थांचा गावाच्या या ग्रामस्थांचा आयोजन कडक भारी जो तो येई तो बघत राहा. आयोजन कडक भारी जो तो येई तो बघत राहा. नवीन फलंदाज मोनिश पाटील. मनीष आलेत. मनीष पाटील क्रमांक 6 वरती आता आपल्याला पाहायला मिळतात. मोनिशला अजून देखील थांबवलं. मागील सामन्यामध्ये मला आठवतं की 33 धावा बनवल्या होत्या मोनिश पाटीलनं, बट अजून ते बॅटिंगला आले नाही आहेत. मनीष आता आपल्याला पाहायला मिळेल क्रमांक 6 वरती. समोर लखन आहे. नेक्स्ट बॉल शफळून केल्याचा प्रयत्न पायावरती आदळला आहे. अपील फार जोरात झाली. लखनने फार जोरात अपील केली होती, बट अंपायर्सने नकारलं. आणि अंपायर्स देखील ते सांगतात की आय थिंक लेग स्टंप मिस करतोय. तेच अंपायर्सने देखील सांगितलं. रिप्ले आपण पाहूया की घडलं काय होतं मागील चेंडूवरती. आणि यस, पिचिंग देखील आउटसाइड लेग आणि लेग स्टंप मिसिंग, म्हणजे योग्य निर्णय दिला गेला. आणि लखन जाधव हे षटक कमबॅक ओव्हर असंच आपण म्हणूया, कारण मागील षटकामध्ये 22 चौधरीच्या अगेन्स्ट 19 आल्या आणि त्यानंतर इकॉनॉमिकल षटक येणं आवश्यक होतं आणि ते कार्य आता झालं या ओव्हरमध्ये. इथनं इम्प्रोव्हायझेशन करत असताना पॅडल स्वीप आपल्याला फटका पाहायला मिळाला. डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर वेगाने पोहोचतात. इन बिटवीन 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. बघा, अल्ताफकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि सध्याच्या घडीला फर्स्ट ऑफ ऑल ज्याप्रमाणे पवित्रा घेतला होता असं वाटलं की स्विच इट खेळतील, बट त्यानंतर शेवटच्या मोमेंटला विचार केला की पॅडल स्वीप देखील खेळू शकतो आणि पॅडल स्वीपच खेळला गेला. बघा, फर्स्ट ऑफ ऑल वाटलं की स्विच इट खेळतील, बट त्यानंतर फुलटॉस पाहिलं आणि पॅडल स्वीप खेळलं आणि दरम्यान लास्ट बॉलवरती 2 धावा आणि धाव फळक आता 37. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामधला. हा फुल टॉस होता, बट हवा तसा बॅटवरती आला नाही आहे. मिस टायमिंगच राहिलं. लॉंग ऑफला आहेत फिल्डर आणि मिळेल फक्त एक सिंगल. आणि इथे रिव्ह्यूची मागणी अल्ताफच्या माध्यमातून केली जात आहे. बीमर नो बॉल चेक करायचं आहे. चेक केलं जाईल आणि रिव्ह्यू घेतला नाही आय थिंक सो, असंच वाटतंय. यस, रिव्ह्यूची मागणी केली गेली, कारण मनीषची प्रतिक्रिया थोडी वेगळी दिसत होती. चेक केलं जाईल. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण पागलं गेलं तर हा फुलटॉसच होता, बट स्टेप आउट झाले अल्ताफ आणि त्यानंतर स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. मिळेल या अंतिम चेंडूवरती आपण पाहिलं फक्त एक सिंगल. खेळ समाप्त. अवघ्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती. धक्के लागलेत आतापर्यंत 4 आणि खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 2 षटकांचा. बघा, येणाऱ्या 2 षटकांमध्ये बघा, एक ओव्हर आय थिंक नितीन वैद्य आणि एक ओव्हर आयुष शेख टाकू शकतोय. आणि सध्या सगळीला समोर अल्ताफ आहे. त्या अनुषंगाने नितीन वैद्य आपल्याला त्या एंडने गोलंदाजी करण्यासाठी तयार होताना दिसतात. चला, टीम कासार वळवली. थोडी आता घाई करा, विनंती असेल.
12 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये. नितीन वैद्य तयार होतात गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडू आहेत बघा, 3 ओव्हरमध्ये 38 आहे. त्या 12 चेंडूवरती जर आपण विचार करूया 25 अथवा 30 जर बनवल्या गेल्या तर मे बी 60-65 प्लस टोटल या पहिल्या सत्रामध्ये उभं केलं जाऊ शकतं. बट त्याला रोखण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये नितीन वैद्य आणि लास्ट ओव्हर कोण टाकेल ते देखील इंटरेस्टिंग आहे. आयुबचा ऑप्शन आहे बट कोणाचा वापर केला जाईल. नितीन वैद्य तयार होतो या चौथ्या षटकासाठी. आणि फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर मिड ऑफ आपल्याला इनफिल्डमध्ये पाहायला मिळतो. पहिलाच बॉल फेस करत असताना स्विच हिट खेळायचा होता बट यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. यष्टांचा वेध घेतलाय. क्लीन बोल्ट. 5वा धक्का लागलाय. अल्ताफ शेखला जावं लागेल वापस. नेहमीच असतोय तो संगतीला श्रीनाथ पाटील भाऊ त्याचा. विजय दादा लयच म्हणतो, विजय दादा लयच म्हणतो. जगदीश म्हात्रे गुरुला, आहो जगदीश म्हात्रे गुरुला. दोस्ती यारीत फेमस झालाय विजय पाटील भादवडवाला. दोस्ती यारीत फेमस झालाय विजय दादा भादवडवाला. धक्का आता 5वा लागला बघा. आपण तिसऱ्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप पाहिली होती बट तिथे मंदार रनआउट झाला. आणि तिथनं आपण पाहतोय की मागील षटक आणि या षटकामधला एक चेंडू गेल्या 7 चेंडूच्या अंतरावरती 3 धक्के लागलेत टीम टेंबिवलीला. आणि कमबॅक फार चांगला आपण असंच म्हणूया प्रिन्स 11 कासर वडवलीचा. कारण एकंदरीत आदित्य डेंजरस दिसत होता. त्याला डगआउटमध्ये लखनने पाठवलं. आणि त्यानंतर आपण पाहतो की या षटकाची सुरुवात नितीन वैद्यने देखील चांगली केली. कारण पहिल्याच बॉलवरती अल्ताफ शेख सारख्या बॅटरला वापस पाठवलं. आता आपण म्हणूया की मॅच 50-50 बॅलन्सेबल स्थितीमध्ये. नितीन वैद्यचा हा बॉल फेस करत असताना ड्राईव्ह केला. रनआउटची शक्यता आणि अपील तर सुरू आहे. आणि थर्ड अंपायरची मागणी. कारण क्लोज वाटतं. चेक केलं जाईल. रिस्की रन होता. एकंदरीत जसे स्ट्रोक खेळले होते कव्हरचा फिल्डरने चांगली फिल्डिंग केली. फर्स्ट अटेम्प्टमध्ये बॉल कलेक्ट केला, थ्रो केला. आता पाहावं लागेल की मोनिश पोचलेत की नाही पोचलेत. आणि निर्णय इथे आलेला आहे की बॅटरला जावं लागेल वापस. 6वा धक्का मोनिश पाटीलच्या स्वरूपामध्ये इथे लागला. फार मोठा मोमेंट हा असू शकतो या सामन्यामध्ये. कारण मोनिश पाटील पहिल्याच बॉलवरती रनआउट. सचिन दादा आमचा. पाटील रनआउट. आणि पाटील गेलं तर त्याची रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. बट मिस्टेक कुठे झाली की स्ट्रोक कंप्लीट केल्यानंतर पाकिलं होतं की कव्हरच्या फिल्डरच्या हातामध्ये बॉल आहे. तर ही एक धाव घेणं हे कितपत योग्य होतं. नवीन फलंदाज आता पाहायला मिळतील. क्रमांक 8 सोहम पाटील आता क्रमांक 8 वरती येतात. बट आता बॅकफुटला टेंबिवली टीम. बट स्विच हिटचा फटका मनीषचा. एक भाऊ डगआउट मध्ये जरूर गेलाय बट दुसऱ्या भावाने आता जिम्मेदारी घेतली. स्विच हिट अँड स्वीट हिट. बिग वन सिक्सर. काय फटका आला. स्पेशली लाईन लवकर पिक केली. परफेक्टली पोझिशनमध्ये आला. स्टान्स चेंज केलं. स्विच हिटचा हा फटका आपल्याला बॅटर मनीष पाटीलचा बॅटमधनं पाहायला मिळतो. मोनिश रनआउट झाला अनलकीली. बट आता त्याने जे खऱ्या अर्थाने कार्य करायला हवं होतं त्याचं उरलेलं कार्य मनीष पाटील त्यांचेच बंधू इथे आता मैदानात मध्ये करतात. षटकार ठोकला मनीषने. धाव फळक आता 44.
6 विकेट जरूर गेलेत, बट माइंडमध्ये ही गोष्ट देखील मनीष आणि सोहमच्या असेल की आपल्याकडे अजून देखील चेंडू भरपूर बाकी आहेत. इथे देखील जर 3 ते 4 मोठे फटके येतात तर एक चांगलं टोटल उभं केलं जाऊ शकतं. टॉप एज लागल्या, फाईन लेगला फिल्डर, कॅच ड्रॉप. या सिच्युएशनमध्ये मनीषची कॅच पकडणं मी म्हणेन फार महत्त्वाचं होतं, कारण जर इथे मनीष आऊट झाले असते तर जो एक मिनी कमबॅक वाटला होता तो इथेच थांबला असता. बट इथे कॅच झाली, ड्रॉप. फाईन लेगला जे फिल्डर होते साहिल होते आणि कॅच इतकी अवघडही नव्हती. 2 धावा दरम्यान इथे पूर्ण झाला. धावफलक या 2 धाव्यांच्या मदतीने आता स्कोर कार्ड 46. 6 विकेट गेलेत, पण इथनं या परिस्थितीमधनं जरी 60 पर्यंत पोहोचू शकले तरी सुद्धा एक चांगलं टोटल. वन्स अगेन स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, बट हिट विकेट झाले. स्ट्रोक कंप्लीट जरूर झाला, बट त्यानंतर आय थिंक पायाचा संपर्क स्टंप सोबत झाला आणि आता हा 7वा धक्का लागतोय जम म्हसोबा स्पोर्ट्स टेंबिवलीला. आयोजनाला योगदान भारी आमच्या 10 ग्रुपचं. आमच्या 10 ग्रुपचा, आमच्या 10 ग्रुपचा. सकाळी लाभलंय फटाटे भरपाड गावाच्या या ग्रामस्थांचं. गावाच्या या ग्रामस्थांचा, गावाच्या या ग्रामस्थांचा. रिप्ले आपण पाहिलं आणि ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की स्ट्रोक कंप्लीट झाल्यानंतर बॅट स्टंपवरती लागली आणि त्या अनुषंगाने हिट विकेट झाले मनीष. बघा, जेव्हा आपण ॲज अ बॅटर डेप्थ ऑफ द क्रीजमध्ये बॅटिंग करतो ना, तेव्हा या गोष्टी थोडं आपल्याला त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं की हिट विकेट होण्याची शक्यता देखील असते. आणि मनीष अगदी डेप्थमध्ये उभा होता आणि तिथनं त्याने स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचा टोला लागला, बॉलचा तर प्रश्न नाही आहे, बट स्ट्रोक कंप्लीट होता बॅट देखील स्टम्प्सवरती आदळली आणि हिट विकेटच्या स्वरूपामध्ये हा 7वा धक्का इथे लागला जम म्हसोबा स्पोर्ट्स टेंबिवलीला. जे टोटल एकंदरीत जेव्हा आदित्य खेळत होता असं वाटलं की 65 ते 70 देखील बनवल्या जाऊ शकतात, आता 60 बनतील की नाही. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडू बाहेर देखील जातो, डॉट बॉल येतो आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या अखेरीस 46 धावा धावफलकावरती. धक्के इथे लागले 7 आणि खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 6 चेंडूंचा. नेक्स्ट मॅच टीम चेंज द गेम वडवली बी आणि त्यांचा अगेन्स्ट A1 जोडी RCC पेठ. सो दोन्ही टीमचे कॅप्टन, चला आपल्याला विनंती असेल की टॉससाठी आपण यायचं आहे. अंतिम षटक अजून देखील इथे उरलं. मैदानाच्या आतमध्ये सोहम आणि त्यांच्या समवेत आपल्याला वेदांत इथे पाहायला मिळतात. बघा, आतापर्यंत जर आपण मॅच समरी पाहिली, ही पहिली 4 षटकं जर आपण पाहिली तर आपल्याला काय पाहायला मिळालं. प्रतीक पहिल्या चेंडूवरती बाद झाला, त्यानंतर दोषीपाला तसा बॅटमधनं 2 चौकार पाहिले आपण, त्याने इंडिव्हिज्युअली 10 बनवला, त्यानंतर तो देखील बाद झाला. त्यानंतर आपण एक 23 धावेंची पार्टनरशिप 3rd विकेटसाठी पाहिली मंदार आणि आदित्यमध्ये, बट तिथे मंदार रनआउट झाला आणि त्याच ओव्हरमध्ये लखन जाधवने आदित्यला देखील बाद केलं आणि त्यानंतर नितीन वैद्यच्या या षटकामध्ये भरपूर काही घडून गेलं, कारण या ओव्हरमध्ये वेलकम हिरामन पाटील, हिरा ठाकूर यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे, कारण ग्रामीण क्रिकेटमधली एक अद्वितीय स्पर्धा आपण या भिवंडी विभागामध्ये या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती भादवड बी आणि तसेच स्वर्गीय भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लबच्या वतीनं ग्रामीण धमाका आपण अनुभवतात. अशी पहिली रात्र आणि पहिल्याच रात्रीमध्ये काय लढती आपल्याला पाहायला मिळतात. आयुबचा पहिलाच बॉल पडल्यानंतर खाली राहतोय, त्याचा देखील ॲडव्हान्टेज त्याला इथे मिळतोय, डॉट बॉल येतोय आणि आयुबचा जो निर्णय होता अखेरीस आता असं वाटायला लागलं की योग्यच राहिला की काय, कारण स्टार्ट ज्याप्रमाणे झाला, पहिल्या 2 षटकामध्ये आक्रमक बॅटिंग झाली. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं की 32 धावा होत्या, बट त्यानंतर मागील 2 षटकांमध्ये फक्त 14 धावा. फुल लेंथ आहे, बट मिस टायमिंग, लॉंग ऑफला फिल्डर धावतात, प्रसाद पोहोचतात चेंडूपर्यंत, तोपर्यंत इथे दुसरी धाव पूर्ण केली जाईल, कारण थ्रो थोडा खराब आला. त्याचा फायदा नक्कीच बॅटर्सला होईल. 2 मिळतील धावफलक या 2 धाब्यांच्या मदतीने. स्कोर कार्ड आता टिक जाऊन पोहोचला 48. 48 धावा धावफलकावरती. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. इथं 4 चेंडूंवरती मी म्हणेन की किमान इथे 1 ते 2 मोठे फटके यायला हवेत. बघा, सोहमकडे देखील ती अबिलिटी आहे, बट आयुबचा अगेन्स्ट मोठा फटका खेळणं सोपं नाही आहे. मिस टायमिंग, विकेट मिळू शकते. स्वतः आयुब धावतोय, कॉट अँड बॉलची संधी आणि कॅच इथे पकडली जाईल. धक्का आता 8वा लागलाय जम म्हसोबा टेंबिवली टीमला.
वेलकम या मुख्य व्यासपीठावर ओमसाई मोटरचे प्रोप्रायटर संदीपदादा पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे. मित्रांनो, त्यांच्या वडिलाच्या नावाचा हा आर के पाटील स्टँड आपल्याला पाहायला मिळते. तेच संदीपदादा पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भादवड बी धमाकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज आता क्रमांक 10 वरती आणि फार रेअरली असं टेंबिवलीच्या बॅटिंग क्रमामध्ये पाहायला मिळतं की क्रमांक 10 वरच्या बॅटरला आता संधी मिळाली बॅटिंग करण्याची. रोहन दरम्यान इथे तयार होतो. अजून देखील 3 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये. फुल लेंथ आहे. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाही आहे, निर्धाव येतो. आणि आता 2 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये. बघा, जी सुरुवात एक्सप्रेस गतीने झाली, अंतिम षटकापर्यंत येता येता जे विकेट सातत्याने गेले, त्या विकेट्सच्या जोरावरती मी म्हणेन की फार मोठा कमबॅक या मॅचमध्ये प्रिन्स 11 कासार वडवलीने केला. कारण जे टोटल 65-70 पर्यंत इझिली पोचताना दिसत होतं, त्या टोटलला आता ऑलमोस्ट 50 धावेंपर्यंतच रोखलं की काय हेच वाटतंय. आता 90 विकेट देखील मिळेल. 9वा धक्का देखील आता लागलाय. बॅटर रोहनला देखील आता जावं लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये वापस. दहला ग्रुपचा आमच्या दहला ग्रुपचा सकाळी लागलाय भगवती भरपड गावाच्या या ग्रामस्थांचा. गावाच्या या ग्रामस्थांचा गावाच्या या ग्राम धन्यवाद दीपे. उपस्थित समोरच्या स्टँडमध्ये परशुराम नाईक, मच्छिंद्र नाईक, कैलाश नाईक, मनीष पाटील, गणपत नाईक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहात. सर्वप्रथम आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला 49 धावा धावफलकावरती. आणि शेवटचा बॉल हवेमध्ये आता ऑल आउट होईल का टीम टेंबिवली? लॉंग ऑफला फिल्डर, कॅच पकडली गेली आणि या पहिल्या सत्रामध्ये अवघ्या 49 धावेंवरती ऑल आउट झाली आहे टीम. जय मसुबा टेंबिवली 49 बनवल्या गेल्या आणि 50 धावेंचं लक्ष्य. टॉस आपण करणार आहोत. सो चेंज द गेम वडवली बी टीमचे कॅप्टन आणि त्याचप्रमाणे इवन जोडी RCC पेठ टीमचा कॅप्टन. आपल्याला विनंती असेल की आपण जर उपस्थित आहात तर टॉससाठी या. नक्कीच जर कॅप्टन आले असतील तर आपण टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. आणि वेळेवर सर्व संघांनी जे आता येणारे जे संघ आहेत त्या सर्व संघांना नम्र विनंती असेल की आपण वेळेवर यायचं आहे. वेलकम विशाल, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कावा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कमलेश पाटील आलेत, आपलं हार्दिक स्वागत आहे. चेंज द गेम वडवली टीम आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसणार आहे अगेन्स्ट टीम एवन जोडी RCC पेठ. नाईट रायडर्स देखील आज या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. आणखीन एक मोठी लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. बट सध्याच्या घडीला जी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, 49 धाव्यांवरती ऑल आऊट झाली टीम टेंबिवली. बट 50 धाव्यांचं लक्ष देखील एक फायटिंग टोटल आहे. बट त्याच्यावरती कशा प्रकारे गोलंदाजी करत असताना कमबॅक केला जाईल टेंबिवली टीमच्या माध्यमातून की प्रिन्स 11 कासार वडवली संघ या 50 धावा आपल्याला चेस करताना जिंकेल. कोण जिंकेल कोण हरेल हे ऐकवण्यासाठी आपण कॉम्बॉक्समध्ये करूया चेंजेस. आणि जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल आवाज आपण ऐकूया अक्षयजी पांडव सरांचा. धन्यवाद. वेलकम जगदीश पाटील, मामांचं शुभ आगमन झालेलं आहे या मुख्य व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कमलेश देखील पोहोचला आहे टॉससाठी. RCC पेठ जर आला असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. एवन जोडी पुरस्कृत आहे RCC पेठ. मोस्ट वेलकम. उपस्थित या मुख्य व्यासपीठावर नुकतंच आपण पाहतोय जगदीश पाटील, संदीपदादा पाटील, त्याचबरोबर आपण पाहतोय संपूर्ण आमचे पाहुणे जे आहेत आपल्याला पाहायला मिळतात टीव्ही मॉनिटरवर. गोल्डमॅन संजय तरे, भावेश नाईक, आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजपासनं भादवड बी धमाका जो आहे ग्रामीणचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. आजपासनं आजच्या दिवसातील हा 3रा सामना रंगत आहे मैदानामध्ये. अतिशय जबरदस्त ही संकल्पना संपूर्ण भादवड बी संघाच्या माध्यमातून. मित्रांनो, जी खेळपट्टी तुम्ही पाहताय ती खेळपट्टी सागर मात्रे याने खास करून ही खेळपट्टी आहे आणि संपूर्ण भादवड संघाने जी मेहनत घेतलेली आहे या मैदानाकरिता आणि या खेळपट्टीसाठी
अतिशय सुंदर अशी खेळपट्टी, प्रत्येक कर्णधाराने कौतुक केलं त्या खेळपट्टीचं. सर्व क्रेडिट जो आहे सागर तरे आणि मिलिंद म्हात्रे आणि संपूर्ण जे भादवड बीचे खेळाडू आहेत त्यांना जातोय. इतर सर्व सहकारी खूप फार मेहनत घेतात. सचिन भाऊ तरी यांचं स्वप्न होतं की एक मोठा मेगा इव्हेंट ग्रामीणचा हा चषक होणं फार महत्त्वाचं आहे आणि तो देखील स्वप्न जो आहे आज इथे साकारताना पूर्ण होताना आपण पाहतोय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये अक्षय पांडव सरांच्या सोबत. धन्यवाद विशाल पाटील आणि संदेश पाटील. एक रंगतदार सामना, रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक असा मुकाबला आपण पाहतोय. कारण या मॅच मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर बरोबर 50 धावसंख्येची गरज आहे. फ्लड लाईट मध्ये 50 धावा धावफलकावर लावणं तेवढंसं सोपं नाही आहे जेवढं डेग च्या क्रिकेटमध्ये असतं. अयूब शेख ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीनं आकाश रिपट जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. आकाश रिपट ओपन करण्याकरता स्ट्रायकर एंडकडे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल घेऊन जाण्याकरता प्रतीक गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गुणवत्ता या खेळाडूंना सातत्यानं भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असेल किंवा एक गाव एक संघ फॉर्मॅटच्या माध्यमातून टेंबिवली संघाला वेगवेगळ्या विभागात घेऊन जाताना असेल त्यांना सातत्यानं आपली गुणवत्ता दाखवली आहे. तो प्रतीक फलंदाजीच्या माध्यमातून थोडासा अपयशी ठरला, मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून त्या अपयशाची पुरेपूर भरपाई इथे आपल्या टीमला तो करून देतोय का याकडे सर्वांची नजर आहे. आकाश रिपट ओपन करण्याकरता स्ट्रायकर एंडकडे. या आधीच्या मॅचमध्ये दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले तर गोल्डन डकचे शिकार ठरले होते. प्रतीक चांगला बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न, गोल्डन स्पॉटवरनं फिरवलं, थोडंसं कट केलं, हलकासा टर्न झाला बॉल, खूप जास्त नाही मात्र टप्पा चांगला होता त्यामुळे जो हलकासा कट झाला ना तो फलंदाजाला बीट करणारा होता. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला बॉल. एक निर्धाव चेंडू इथे आपण पाहतोय. यावेळेस ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेरची पिचिंग, वाईटचा इशारा आलाय तिथे. अतिरिक्त धावसंख्या शून्यावरनं 1 या आकड्यावर. प्रतीक आणि त्याच्या विपक्षामध्ये आकाश रिपट असा सामना तुम्ही सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहताय. यावेळचा बॉल क्वालिटी होता, दर्जेदार होता. ऑफ स्टंपच्या बाहेर अगदी जी वाईटची लाईन आहे ना तिथे पिच केलं आणि तिथनं आत खेचलं. थोडासा हलकासा आत येताना तो बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. क्वालिटी बॉल होता. फलंदाजाच्या मनात द्विधा मनस्थिती निर्माण करणारा हा बॉल तिथे प्रतीककडनं पाहायला मिळाला. त्याच लाईनवरचा बॉल यावेळेस मात्र शफल होताना तिथे एक चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्यावरनं आला तिथे आणि जोपर्यंत त्यानं बॉलला उचललं एक सिंगल धावफलकावर जोडली गेली. डावाची सुरुवात एका वाईडनं झाली होती, एक सिंगल धावफलकावर जोडली गेली होती. यावेळेस बॅटच्या माध्यमातून आलेली ही पहिली रन. 3 चेंडूचा खेळ, तदनंतर धावसंख्या 2. अयूब शेख स्ट्रायकर एंडकडे आहे. चांगला बॉल सेल्फ फॉलो थ्रू मध्ये तेवढीच चांगली फिल्डिंग. ते जर आपण पाहिलं तर बॅटच्या खाली लागून बॉल आला होता. इथे लॉंग ऑनचे आणि लॉंग ऑफचे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्यामध्ये खूप उत्साह पाहायला मिळाला. असं वाटलं होतं त्यांना की झेल आहे, मात्र नव्हता तो झेल, कारण बॉल बॅटचा स्पर्श केला त्यानंतर जमिनीवर लागून प्रतीकपर्यंत पोहोचला होता. प्रतीक पुण्याच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना. चांगला बॉल, काय गोलंदाजी करतोय, लाजवाब. प्रेशर क्रिएट करतोय. हे प्रेशर क्रिएट करणं त्याच्या टीमला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतं. अयूब शेख सारखा एक कसलेला फलंदाज त्याच्या विपक्षामध्ये उभा आहे आणि त्याच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर काय लाजवाब गोलंदाजी केली आहे. व्हेरिएशन्स जे आहेत त्यांचा वापर केला इथे प्रतीकनं. चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. शांतता आहे मैदानामध्ये, मात्र ही शांतता वादळापूर्वीची होती. हे अयूबला आणि आकाश रिपटला मैदानाच्या आतनं दाखवून द्यावं लागेल. चांगला खेळ अयूब शेखला मैदानातनं दाखवावं लागेल. प्रतीकला जी कामगिरी बजावायची होती, फलंदाजीमध्ये अपयश आलं होतं, गोलंदाजीमध्ये एक यशस्वीपणा त्याला दाखवायचा होता आणि इथे एक यशस्वी षटक आपल्याला प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं रन खर्च केला त्या फक्त 3. शांत ठेवलंय दोन्ही बॅटरला.
टीम बोरशेती आणि गोरसैब आपण जर उपस्थित झाला असेल तर दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करायची आहे. श्री सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली ब हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यांच्या विपक्षामध्ये A1 जोडी RCC पेठ. एक चांगली मॅच असेल तिथे. बोरशेती आणि गोरसईब. पहिल्या ओव्हरचा खेळ, या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस 3 धावा दाफलकावर आहेत. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर वेदांत जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना तुम्ही पाहताय अयुब शेखच्या विपक्षामध्ये. इथे अयुबने उडवलंय, बॉलला फेकून दिलंय दूर सीमा रेषा पार. अयुब शेखच्या बॅटमधनं आलेला दमदार ब्रँडेड तडाखा, षटकार 6. मदन बुवा नाही सर्वांची कायम साथ है विजय दादाला. सुंदर नायिका साहेब जोडीला फिकीर कशाची न दादाला. दहा ग्रुप भांजे कंपनी, दहा ग्रुप भांजे कंपनी. Thank you, ग्रुप Vijay. फेमस झाला, भागवड गावाचं नाव लई झाला. अयुब शेख खूप जास्त काळ शांत न राहणारा खेळाडू म्हणून त्याची एक ओळख आहे. जास्त काळ तो शांत नाही राहू शकत. मैदानाच्या आतमध्ये जर जो तो उभा आहे तर मग तो मोठे फटके जरूर खेळेल आणि यावेळेस तो खेळलाय. इथे पावलांचा माप अथवा डोक्यामध्ये माजलेल्या विचारांचा काहूर, त्याबरोबर गोलंदाजी करण्याकरता सक्षम नसावा म्हणून पुन्हा एकदा नव्यानं आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं हा चेंडू हाताळण्याकरता सज्ज झालाय. अयुब शेख एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. 4 चेंडू त्यानं फेस केले, ज्यामध्ये 7 धावा त्यानं धाफलकावर जोडल्यात. वेदांत आपल्या षटकातील पुढचा बॉल ऑफस्टमच्या बाहेरनं यावेळेस मात्र समोर खेळलाय. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे तो जोपर्यंत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरपर्यंत पोहोचला, उचलला तोपर्यंत 1 धाव ही धाफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. एकेरीकडनं दुहेरी मध्ये जाऊन पोहोचली. धावसंख्या 10 ही धावसंख्या धाफलकावर आहे. 2 चेंडूचा खेळ तो आत्तापर्यंत कंप्लीट झाला आहे. वेदांत पाटील जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, प्रतीक पाटीलनं पहिलं षटक लाजवाब तरीकेनं अप्रतिम पद्धतीनं त्यानं ते संपवलं. मात्र दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल त्यावर षटकार आला. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही. आयसाईट थोडीशी डळमळीत झालेली यावेळेस पाहायला मिळाली. बॉडीला स्विच करताना, बॅटला स्विच करताना तिथे चेंडूवरची नजर आहे ती हटली आणि चेंडूवरची नजर हटल्या कारणानं बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. कमबॅक करणारा बॉल होता, कारण प्रेशर क्रिएट झालं होतं तुमच्या विरोधामध्ये. जेव्हा प्रेशर तुमच्यावर येतं तेव्हा त्या प्रेशरमध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करणं गरजेचं असतं. रिलीफ मिळवण्याकरता एक डॉट बॉल. चांगला चेंडू फिरवलं, मात्र बाहेर निघालाय. त्यामुळे पंचांनी वाईट तिथे करार केला होता. इथे प्रतीक कॉन्फिडंट आहेत. चॅलेंज केले पंचांच्या निर्णयाला. पंचांनी जो निर्णय दिला होता तो मान्य नाही आहे. इथे आमचे तिसरे पंच गोकुलदास पाटील तिथे चेक करतायत नेमकं काय घडलंय त्या बॉलवर. प्रिन्स मूवीजची जी ऑफिशियल टीम आहे ती इथे चांगलं काम, अगदी अँगल ते दाखवत असताना बॉल कुठे पडला, कशा पद्धतीने गेला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक चांगला बॉल. चांगला चेंडू आहे. एकंदर 4 चेंडूचा खेळ झालाय. बॅटच्या वरनं गेला होता हा बॉल आणि त्यामुळे एक फेअर बॉल तिथे पंचांकडनं इशारा आला. यावेळेस फटका ऑन साइडला, मिड विकेट, त्याला क्लिअर करणारा बॉल सीमा रेषा पार, षटकारामध्ये कन्वर्ट होईल. 6. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. बघा रिप्लेमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा दाखवलं जातं. ऑफस्टोनच्या बाहेर पिच करायचं होतं, शफल झाला होता आणि त्यानंतर एक बैठकीचा स्ट्रोक
आपल्या एका पायाला फोल्ड केलं, डोफ्यावर तिथे बॅलन्स केलं आणि तदनंतर हा फटका त्यानं सजवला, षटकारामध्ये परावर्तित केला. ज्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती 16 या आकड्यावर. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत पूर्ण झालाय. प्रतिकार तो मैदानाच्या आतमधनं होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये शांतता होती फलंदाजांची. अगेन उडवलाय, मात्र यावेळेस संधी आहे झेलची. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, इथे माघारी परतावं लागेल बॅटरला. फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका लागलाय. फलंदाज आकाश रिपट यावेळेस बाद होऊन तंबूच्या आसराला परत. बघा इथे तुम्हाला दाखवलं जात आहे, शफल झाला होता तिथे मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीनं ऑफस्टम्पच्या बाहेर एक पायाला फोल्ड करताना, मात्र यावेळेस जिथे खेळायचं होतं तिथे हा बॉल गेला नाही. थोडंसं बॅटच्या वरच्या भागाला लागला आणि तदनंतर खूप काळ हवेत राहिल्यानंतर एक चांगला कॅच तिथे लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षक उभा होता, त्यानं टिपला आणि ही महत्त्वपूर्ण विकेट. कारण आकाश रिपटचा जर आपण विचार केला तर एक षटकार त्याच्याही बॅटमधनं आला होता. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 ओव्हरचा खेळ, तदनंतर 16 धावा. आता येणारी 3 षटकं शिल्लक आहेत आणि 3 षटकांमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं 34 धावसंख्येची गरज. अयुब स्ट्रायकर एंडकडे आहे. प्रतीक पुढच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला. हे बॅटल खूप रंगतदार असेल प्रतीक आणि अयुब मधलं. चांगला बॉल, तिथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकानं अगदी जीवाच्या आकांतानं तो झेल टिपण्याचा प्रयत्न केला. अमानवीय झेल जो टिपण्याचा प्रयत्न झाला, मानवाच्या अवाक्या बाहेरचा बॉल, ज्याला एखाद्या चित्याप्रमाणे उडी मारून ड्राईव्ह करून पकडण्याचा प्रयत्न, मात्र अखेरच्या क्षणी तो बॉल त्याच्या हातातनं निसटला. मात्र प्रयत्न चांगले होते, एफर्ट लाजवाब होते. एका मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय तेव्हा आपले 100% एफर्ट आपण मैदानातनं लावणं गरजेचं आहे आणि इथे 100% एफर्ट लावताना त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला. मोनिश पाटील त्या क्षेत्रामध्ये होता आणि मोनिशनं अगदी चांगले एफर्ट लावले त्या क्षेत्रामध्ये. चांगला बॉल फुलर लेंथवर पिच केला होता, अलंग द कार्पेट खेळला, बॅकलिपला खाली गेला, एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. चांगल्या पद्धतीची रणनीती आहे इथे. आपण जर पाहिलं तर शुभागमन झालेला आहे. हर्षित एंटरप्राइजेस टीम संघाचे संघमालक सन्माननीय योगेश दादू गुलवी यांचं शुभागमन झालेलं आहे. आपणास विनंती आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ग्रामीण धमाका भादवड व्ही यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. साहिल शेख आणि अयुब शेख मैदानामध्ये या. यावेळेस अयुब शेखनं हाय अँड हँडसम स्ट्रोक खेळलाय, बॉलला फेकून दिलंय दूर सीमारेषा पार. तगडा स्ट्रोक, तगडा प्रहार, षटकार. काय फटका सजवला यावेळेस. अगदी पुढे टाकण्याचा प्रयत्न होता आणि पुढ्यात पडलेले या बॉलवर त्यानं हात खोलले. एक चांगला स्ट्रोक तिथे अयुबच्या बॅटमधनं वेगवेगळ्या अँगलनं तुम्हाला दाखवला जातोय. ज्या पद्धतीनं हा स्ट्रोक, जिथे आमचा VIP डाईस आहे त्या VIP डाईसच्या ही वर अगदी पत्र्यावर जाऊन पडलाय हा बॉल. अयुबचा एक चांगला तगडा स्ट्रोक इथे आपण पाहिलाय. षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा राफलकावर आहेत. अयुब शेख मैदानाच्या आतनं आपलं कसब, आपली कला, आपलं कौशल्य दाखवत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्या कौशल्याचा नजराणा एक दमदार स्ट्रोक होता. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडालाय आणि हा हेलिकॉप्टर लँड होईल मैदानाच्या बाहेर. अयुब शेखच्या बॅटमधनं आलेला अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक, षटकार. काय दर्जेदार हेलिकॉप्टर खेळला अयुबनं.
पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडालाय, मात्र यावेळेस या हेलिकॉप्टरचं लँडिंग सेफ नसेल. माघारी परतावं लागेल आयुबला, विकेट मिळेल. बॅक टू बॅक 2 प्रतीकच्या विपक्षामध्ये एक षटकार खेचले, मात्र त्यानंतर आयुबच्या पारीचा अंत प्रतीकने केलाय. विकेट मिळाली, प्रतीकला मिळालेली ही एक मोठी विकेट. आयुब शेख पादहून तंबूच्या आसराला परत. वेलकम. या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय पोलीस अधिकारी आपण पाहतोय सुरजित थोरात साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सचिन तरे यांच्या विद्यमाने ही भादवड बी धमाका पाहतोय आपण. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर. सोबतच योगेश दादा गुळवी यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो टू कॉमेंट्री बॉक्स. 13 चेंडूचा खेळ, 20 धावसंख्येची गरज. मॅच अजूनही बॅलन्स आहे असं म्हणेन मी, कारण आयुब जो बहरात आला होता, ज्याच्याकडनं षटकारांची आतिषबाजी होत होती, त्या आयुबला इथे माघारी परतवलं. ऑन स्क्रीन तुम्हाला आयुब शेख पाहायला मिळतं. ज्या पद्धतीनं त्याने फटकेबाजी केली, ज्या पद्धतीनं तो खेळला, अगदी काबिले तारीफ होतं, लाजवाब होतं. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रसाद आलाय, ज्याला आपली विध्वंसकता दाखवावी लागेल. ज्या कलरची टोपी त्यानं परिधान केली, अगदी त्या टोपीप्रमाणे धोकादायक, त्याला मैदानाच्या आतनं व्हावं लागेल. स्ट्रायकर एंडकडे तो उभा आहे. प्रतीक शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. कसा असेल हा बॉल, त्या बॉल नंतर येणाऱ्या 2 ओव्हरचं प्रेशर ते आपल्याला कळणार आहे. प्रतीक डाव्या स्टीवर राहिला, तिकडनं अतिरिक्त बाहेर निघाला. पंच आमच्याशी जोडले गेलेत. इशारा आला त्यांच्याकडनं व्हाईटचा. नॉन प्लेबल हा बॉल आहे हे त्यांनी तिथे घोषित केलंय. लेग स्टंपवर पिच झाला आणि तिथनं अतिरिक्त बाहेर निघाला, त्यामुळे व्हाईटचा इशारा आलाय. चांगला बॉल. सेल्फ फॉलोथ्रूमध्ये तिथे संधी होती चेंडूला फील्ड करण्याची, मात्र हाताचं चुंबन घेतल्यानंतर बॉल जोपर्यंत लॉंग ऑफमध्ये उचलला, 1 धाव ती सहजतेनं मिळाली. बॉलर्स बॅक एक चांगला ड्राईव्ह होता. चेंडूला फील्ड करणं तसं सोपं नसतं, कारण तुम्ही गोलंदाजी केल्यानंतर तुमच्या बॉडीचा बॅलन्स बिघडलेला असतो आणि अगदी विदिन सेकंड तो बॉल तुमच्या दिशेने येतो. थोडंसं कठीण असतं अशा पद्धतीचे बॉल फील्ड करणं. मात्र इथे आता समीकरण त्याच्यावर जर आपण नजर टाकली तर येणारे 12 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आहे. रंगतदार स्थिती या मॅचमध्ये. या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय रमेशजी तरे पुन्हा एकदा जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. RCC पेठचे ऋतिक पाटील वडोली संघाचे आलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टीम RCC पेठ A1 जोडी RCC पेठ असं नाव आहे. A1 जोडी RCC पेठ संघ आपण संपर्क साधायचा आहे. नाणेफेक करण्याकरता आपल्याला आलेले आहेत. मला वाटतं त्यांची टीम. कॅप्टन आपल्याला टॉस करण्याकरता रिपोर्ट करायचा आहे. श्री सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली बी आणि A1 जोडी RCC पेठ यांच्यामध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. जोपर्यंत फील्ड केलं, एक सिंगल धावफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर ते जाऊन पोचलंय. एकंदर 33 या आकड्यावर 33 ऑन बोर्ड. 31 धावा धावफलकावर आहेत. मुनीश पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. ओव्हर नंबर 4 त्याच्या हातामध्ये दिली गेली आहे. निर्णायक षटक आहे. या मॅचचं चित्र ते स्पष्ट करणारं षटक आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल हवेत आहे, निघून जाईल यावेळेस सीमा रेषा पार. षटकारामध्ये कन्वर्ट होईल. 6. एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. ऐन शेवटच्या क्षणी तिथे बॉडी स्विच केली होती आणि शेवटच्या क्षणी बॉडी स्विच करत असताना बघा बॉल डिलिव्हर झाल्यानंतर ही बॉडी स्विच झाली होती आणि त्यानंतर एक चांगला फटका साहिल शेख त्याच्या बॅटमधनं तुम्हाला पाहायला मिळालाय.
दर्जेदार स्ट्रोक इथे साहिल शेखच्या बॅटमधनं. या 6 धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 39 या आकड्यावर. आता 11 धावसंख्येची गरज आहे आणि तुमच्याकडे 10 चेंडू ते शिल्लक आहेत. 10 बॉल 11 या मॅचला जिंकण्याकरता. सोपं केलंय समीकरण. चांगला बॉल. टप्पा खाल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला निघाला. इथे द्विधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाला फलंदाजी करताना फलंदाज साहिल शेख. टप्पा खाल्यानंतर जी फ्लाईट मिळाली, जो बाउन्स मिळाला, त्यानं सरप्राईज केलं त्याला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. कासार वडवळे आणि टिंबिवलीमध्ये ही मॅच सुरू आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय पुण्याच्या एकदा बिटवीन द गॅप. बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकारामध्ये की बाउंड्रीमध्ये इथे इशारा आलाय चौकाराचा. चेंडू 1 बाउन्स न ओव्हर द रोप चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4 या स्पर्धेला झाला न कधी होणार नाही आयोजन या शहराला. आयोजन या शहराला, आयोजन या शहराला. जिथं बघावा तिथं या स्पर्धेची Thank you, DJ. चर्चा. अगदी जस्ट शॉर्ट पद्धतीनं 1 बाउन्सनं हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला होता. अगदी चांगलं टेलिकास्ट, लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहताय प्रिन्स मूवीज. अप्रतिम असे कॅमेरा वर्क. 4 चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर 43 धावा दाफलकावर. आता मॅचला सोपं केलंय, जवळ आणलंय आपल्या. त्यावेळेस मात्र तिथे एक सिंगल करता स्क्वेअर लेगमध्ये खेळलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये जोपर्यंत फील्ड केलं एक सिंगल तिथे मिळाली. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 44 या आकड्यावर. विजयाकरता इथे जर आपण पाहिलं तर 6 धावसंख्येची गरज आहे आणि त्याकरता तुमच्याकडे 7 बॉल शिल्लक आहेत. जरी 6 दिसत असल्या तरी या 6 बनवायच्या आहेत. त्या किती लवकर बनवल्या जातील की शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल ते येणारा काळ आणि येणारी वेळ निश्चित दर्शवेल. सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज मोनिश पाटील. यावेळेस ऑफस्टॉनच्या बाहेर वळणारा बॉल ज्याला खूप सुंदर पद्धतीने खेळलाय तिथे क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि बॉल गेलाय सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोचते 48. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि रन्स बनवायचे आहेत 2. जिथं बघावा तिथं या स्पर्धेची चर्चा. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग. अगदी संत गतीचं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं. ऑफस्टमच्या बाहेर बॉल टर्न होत असताना जागा निर्माण झाली होती. त्याचा फायदा घेतला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये हा बॉल खेळला क्षेत्ररक्षक लॉंगऑफचा आणि त्यानंतर कव्हरमधला दोन्ही तिथे येण्याचा प्रयत्न केला. मात्र लॉंगऑफच्या क्षेत्ररक्षकाकडनं तिथे चुकी झाली आणि त्यानंतर बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झाला आणि या 4च्या मदतीनं आता समीकरण उरले ते फक्त 2 धावांचं 6 बॉलमध्ये. वेलकम. या मुख्य व्यासपीठावर बाला तरे, सचिन तरे यांचे बंधू इथं उपस्थित झालेले आहे. दिनेश तरे, आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावर. दोन धावसंख्येची गरज आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक हाताळण्याकरता अल्ताफ जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बघूया अल्ताफ कशा पद्धतीने गोलंदाजी करेल या ओव्हरमध्ये. 6 बॉलमध्ये 2 धावा काय डिफेंड करणं शक्य होईल. इथे फ्लाइंग स्लीपमध्ये बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगला कॅच कॅरी झालाय. विकेट मिळतीये. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे ज्यामध्ये विजया करता 2 धावसंख्येची गरज. आयोजनाला योगदान भारी आमच्या 10 ग्रुपचं. आमच्या 10 ग्रुपचा, आमच्या 10 ग्रुपचा. सकाळी लागलाय भातवाडी घरपाडा गावाच्या या ग्रामस्थांचं. गावाच्या या ग्रामस्थांचा, गावाच्या या ग्रामस्थांचा. आयोजन कडक भारी जो तो येई तो बघत राहा. आयोजन कडक भारी जो तो येई तो बघत राहा. काही क्षणातच मान्यवरांचं शुभागमन होणार आहे. भादवड बी धमाका या स्पर्धेला विजिट मोठ्या पाहुण्यांची लागणार आहे. काही क्षणातच प्रमुख पाहुणे जे आहेत तिथे उपस्थित होणार आहेत. यावेळेस मात्र आले एक तगडा प्रहार. खेळ खलास. फेकून दिले बॉलला सीमारेषा पार. इथे विजयी होतीये टीम
प्रिन्स 11 कासार वडवली. प्रिन्स 11 कासार वडवलीला आजच्या रात्रीतली जी शेवटची मॅच आहे त्याकरता शुभेच्छा असतील त्यांना. नेक्स्ट मॅच श्री सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली बी आणि A1 जोडी RCC पेठ. दोन्ही संघाचे संघनायक आपण रिपोर्टिंग करायची आहे. टॉस करण्याकरता आपल्याला संपर्क साधायचा आहे. बघा शेवटचा बॉल ज्यावर जो आघात झाला अगदी स्टँडमध्ये हा बॉल जाऊन पोहोचला आणि तिथे विजय संपादित केला. मॅन ऑफ द मॅच त्याकडे आपण जाणार आहोत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचं मॅन ऑफ द मॅच अक्षय पांडव सर नक्कीच. मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे आयुब शेख. ज्या आयुबनं गोलंदाजी करताना 2 विकेट मिळवल्या, फलंदाजी करताना त्यानं बनवल्या 21 धावा. तो आयुब शेख ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. Thank you so much, commentary box. One of the big match finish by Kasarwadi. One is the match. Ayub Sheikh is a man of the match. टीमचे कॅप्टन ठरलेले आहेत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेलकम आयुब. एक जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. ऑलराऊंडर भूमिकेमध्ये गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी पाहायला मिळाली प्रेक्षकांना आमच्या. आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपली वाट पाहत आहे. अतिशय सुंदर अशी चमकती ट्रॉफी या मुख्य व्यासपीठावरून दिली जाईल. उपस्थित या पाहुण्यांच्या शुभास्ते आपल्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल या मुख्य व्यासपीठावर. उपस्थित या मुख्य व्यासपीठावर पाहुण्यांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देत आहोत. आयुब शेख कासार वडवली नव्हे तो या ठाणे जिल्ह्यातील एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट बॉलमधील आणि ठरला मॅन ऑफ द मॅच. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.